प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मीपणाचा दिमाग सुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आईज तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग बंध इगला दीर्घ शिगला भाव भिगला आई ग भवानी आईचा गडी रेणुका देवीचा आई अंबा आईचा देवी सप्तशृंगीचा वासकल कला अधिपती गणपती भाव पंढरपूर वासिनी भाज भजनाची येऊ दे ग सांज सृजनाची वाजू दे ग पत्थरातून फुटल ना हो या कपाटाचा
सर्वांनी सहकार्य करायचं आहे. माननीय श्रीयुत देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे पोहोचलेला आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर इथे लोटलेला आहे, त्यामुळे पण कोणाची गैरसोय होणार नाहीये. आपण अधिक अशा आसनांची व्यवस्था करतो आहोत, अधिक आसनांची व्यवस्था होते. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. एक सूचना, इथे सांस्कृतिक मंच जो आहे त्याच्या समोरचा जो मंडप आहे तिथे पंखे अजून सुरू झालेले नाही आहेत. प्लीज कोणीतरी कृपा करून इकडे लक्ष द्या. जी मंडळी आत्ता आलेली आहे त्यांच्याकरता मी 1-2 मिनिटं घेणार आहे आणि सूचना देणार आहे. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनानंतर आपण शपथविधी सोहळ्याला नमस्कार सर्वांना, नमस्कार सर्वांना, वंदन. घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला. रल्लाटी भंडार तुला लोटून ले अंधार, मला तुला लागून डोंगर येतून उघडते विदार. रल्लाटी भंडार तुला लोटून ले अंधार, मला तुला लागून डोंगर येतून उघडते विदार. नदीच्या पाण्यावर आम्ही न फुलत, नदीच्या पाण्यावर आम्ही न फुलत. तुझ्या नदीच्या तालावर काळी चढुलत, तुझ्या नदीच्या तालावर काळी चढुलत. नादा लाग लाग जीवाच्या डोंगराला, नादा लाग लाग जीवाच्या डोंगराला. रल्लाटी भंडार तुला लोटून दे अंधार, मला दुरून लागून डोंगर येऊन उघडते विदार. रल्लाटी भंडार तुला लोटून दे अंधार, मला दुरून लागून डोंगर येऊन उघडते विदार. प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाग सुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणी
गजपति, गजश्वपति, भूपति, प्रजापति, कदम, महाराज, गणपति, महाराज, गणपति, गजश्वपति, भूपति, प्रजापति, स्वर्ण रत्न श्रीपति, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्याय अलंकार मंडल, शास्त्र यात्र शास्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतन, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपति महाराज की जय हो। नमः पार्वती पते, हर हर महादेव। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। महाराष्ट्र में फिर से, महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे, महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे, महाराष्ट्र में फिर से। भारत ऊपर के नहीं है राम, अंदर से राम के हैं, ऊपर से नहीं है राम, अंदर से राम के हैं। हिंदू सारे हिंदुओं के, हिंदू सारे हिंदुओं के, अजी बड़े काम के हैं। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे, भगवा लहराएंगे। भगवा है चोला जिनका और राम की बात करे, भगवा है चोला जिनका और राम की बात करे। संभाजी राजे का लहराएंगे, भगवा लहराएंगे। आए समझते या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। टाळ्यांच्या गजरात आपण एकदा सर्वांनी सर्व कलाकारांचे आभार मानूया। अगदी थोड्याच वेळात आपण मुख्य मंचावरती मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंडळी। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून, खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाचं महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोनटक्के पुन्हा एकदा स्वागत करते। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम। मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ इथे या शपथविधी सोहळ्याला आशीर्वाद द्यायला जमलेले आहेत। विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत। देशाचे विशिष्ट आणि अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। कोण कोण आहेत ते मी सांगते। श्रीयुत राजनाथ सिंह जी माननीय केंद्रीय रक्षा मंत्री, श्री अमित शाह जी माननीय केंद्रीय गृह मंत्री, श्रीयुत चंद्रबाबू नायडू जी,
माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश, श्री नीतीश कुमार जी माननीय मुख्यमंत्री बिहार, श्री जगत प्रकाश नड्डा जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा माननीय केंद्रीय मंत्री, श्री नितिन गडकरी जी माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक तथा राजमार्ग, श्री हरिभाऊ बागड़े जी माननीय राज्यपाल राजस्थान, श्री शिवराज सिंह चौहान जी माननीय केंद्रीय कृषि मंत्री, श्री योगी आदित्यनाथ जी माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, श्री रामदास आठवले जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन जी माननीय केंद्रीय अर्थ मंत्री, श्री पीयूष गोयल जी माननीय केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर जी माननीय केंद्रीय मंत्री विदेश मंत्रालय, श्री भूपेंद्र यादव जी माननीय केंद्रीय मंत्री पर्यावरण वन तथा हवामान बदल, श्री अश्वनी वैष्णव जी माननीय केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान, श्री विजय रूपाणी जी माजी मुख्यमंत्री गुजरात, श्री HD माननीय केंद्रीय मंत्री हेवी इंडस्ट्री एंड स्टील, धर्मेंद्र प्रधान माननीय केंद्रीय मंत्री शिक्षण, श्री जीतन राम मांझी जी माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु तथा मध्यम, श्री राजीव रंजन सिंह अर्थात ललन सिंह जी माननीय केंद्रीय मंत्री पशुपालन तथा दुग्ध व्यवसाय, श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी माननीय केंद्रीय मंत्री कम्युनिकेशन, श्री किरण रिजिजू जी माननीय केंद्रीय मंत्री संसदीय कार्य, श्री चिराग पासवान जी माननीय केंद्रीय मंत्री अन्न प्रक्रिया उद्योग, श्री भूपेंद्र पटेल जी माननीय मुख्यमंत्री गुजरात, श्री हेमंत बिस्वा शर्मा जी माननीय मुख्यमंत्री असम, श्री मोहन यादव जी माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश, श्री विष्णु देव साई जी माननीय मुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्री भजन लाल शर्मा जी माननीय मुख्यमंत्री राजस्थान, श्री नायब सिंह सैनी जी माननीय मुख्यमंत्री हरियाणा, श्री मोहन मांझी जी माननीय मुख्यमंत्री ओडिशा, श्री प्रमोद सावंत जी माननीय मुख्यमंत्री गोवा, श्री पुष्कर सिंह धामी जी माननीय मुख्यमंत्री उत्तराखंड, श्री N रंगस्वामी जी माननीय मुख्यमंत्री पुडुचेरी, श्री पेमा खांडू जी माननीय मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, श्री नोंगथोम बम बीरेन सिंह जी माननीय मुख्यमंत्री मणिपुर, श्री कोनराड संगमा जी माननीय मुख्यमंत्री मेघालय, श्री नेपियो रियो जी माननीय मुख्यमंत्री नागालैंड, श्री प्रेम सिंह तमंग जी माननीय मुख्यमंत्री सिक्किम, श्री माणिक साहा जी माननीय मुख्यमंत्री त्रिपुरा, श्री मुरलीधर मोहोळ जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्री प्रतापराव जाधव जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीमती रक्षाताई खड़से जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्री केशव प्रसाद मौर्य जी माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश, त्यासोबतच श्री ब्रजेश पाठक जी माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश, श्री पवन कल्याण जी माननीय उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश, श्री राजेंद्र शुक्ला जी माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश, श्री अरुण साव जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्री विजय शर्मा जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्रीमती दिया कुमारी जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान, श्री प्रेमचंद बैरवा जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान, श्री विजय कुमार सिन्हा जी माननीय उपमुख्यमंत्री बिहार, श्री सम्राट चौधरी जी माननीय उपमुख्यमंत्री बिहार, श्री कनकवर्धन सिंह देव जी माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा, श्री प्रवती परिदा जी माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा, श्री चौना मीन जी माननीय उपमुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, श्री प्रेस्टोन पिन सोंग जी माननीय उपमुख्यमंत्री मेघालय, श्री यान तुंगो पातन जी माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड, श्री TR जेलियांग जी माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड,
श्री स्नेह बलंधर जी, माननीय उपमुख्यमंत्री मेघालय, परकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट परमपूजनीय बाळासाहेब ठाकरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देवी और सज्जनों, बस कुछ ही अवधि में भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का इस समारोह स्थल पर आगमन होगा। उनकी गरिमामयी उपस्थिति का हमें लाभ होगा। हम बड़े भाग्यशाली हैं। करताल ध्वनि के साथ, जय जयकार के साथ, तालियों की गूंज के साथ हम उनका स्वागत करेंगे। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं शपथ ग्रहण मंचावर आगमन होतात। आपण टाळ्यांच्या गजरात आणि जय जयकाराने त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर लगेचच पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर होईल आणि तत्पश्चात राज्यगीत होईल। त्यामुळे पोलीस बँड पथकाचं सादरीकरण आपण सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं आहे। कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होणार आहे, त्याकरता देखील आपण उभं राहायचं आहे। पोलीस कर्मदलांपैकी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती आहे, सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना, सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना। माननीय श्री नीताताई गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून, खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाकडून टाळ्यांच्या गजरात
स्वागत होऊन जाऊ दे मंडळी. भारत मंदिर में भी बड़ा एक सुविधा हो जाएगा. 11 रात को आता हूँ चेक. मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशी साधू संतांची देखील भूमी आहे. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत. आत्ता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल. कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल. त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत. देवी और सज्जनों, इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी. उसके तुरंत पश्चात राज्यगीत होगा.
आप सभी से अनुरोध है, जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे, आप अपनी जगह पर खड़े हो जाएं। साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा। जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करे, आप खड़े हो जाएं। Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the Honorable Consul Generals and our overseas guests who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Fadnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. कुठल्याही क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल. त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या. याच प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून, खेड्यापाड्यातून, तालुक्यांमधून इथे जमलेला आहात, त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं. मंडळी, आतापर्यंत आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात, स्थानापन्न झालेला आहात, त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे. पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका. स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय.
राज्यगीत होईल. माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन.
मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते. माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.